सीएम फडणवीस केंद्रात जाण्याच्या पुन्हा चर्चा. मुख्यमंत्र्यांचं दिल्लीतून मोठं विधान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीमुळे ते दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलेलं आहे. कारण गेल्या काही काळापासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याला खास महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र आता खुद्द फडणवीस यांनीच केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होणार असल्याच्या चर्चांवर भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि याबाबत प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी म्हटलं आहे की मी दिल्लीत असलो तरी चर्चा, मुंबईत असलो तरी चर्चा. अनेक रिकामटेकडे लोक आहेत ज्यांना जे तारे तोडायचे, ज्याला जे पतंग फुगे उडवायचे ते उडवू द्या. मी महाराष्ट्रात आहे. जनता आणि मोदींनी मला महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. अनेक लोकांना असं वाटतं मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण मी त्या सगळ्यांना सांगतो की मी मुंबईतच आहे. दिल्लीत आला खूप चर्चा सुरू झाली आहे. मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात. मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात, त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या. रोहित पवारांनी पण तशीच चर्चा केली. ते म्हणतात की तुम्ही दिल्लीत गेलात तर अजितदादांच्या अनुषंगाने बोलला असाल आणि आता तुम्हाला वरतीच जायचं आहे केंद्रात, असं त्यांचं. नाही, मला असं वाटतं की ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या. मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.